4 वेळा केमिकल ट्रीटमेंट केल्यानंतर केसांची जी हालत झाली होती ती मी तुमच्याशी शेअर केलेली आहे। केमिकल ट्रीटमेंटमुळे मला किती नुकसान सहन करावं लागलं ते सुद्धा मी सांगितलेलं आहे आणि केमिकल ट्रीटमेंट जी आहे ते किती घातक आहे हे सगळं काही डिटेल सांगितलेलं आहे। सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहेत, तुम्हाला दाखवलेला आहे। तर मी 2 वेळा स्मूथनिंग केलेलं होतं आणि 2 वेळा परमनंट कलर केलेला होता। हे बऱ्याच जणींना माहीत असेल, बऱ्याच ताईंना माहीत असेल, जे पण जुने सबस्क्रायबर्स आहेत त्यांना सगळ्यांना माहीत आहे की मी 2 वेळा केमिकल ट्रीटमेंट 4 वेळा टोटल केमिकल ट्रीटमेंट केली, 2 वेळा स्मूथनिंग केलं आणि 2 वेळा परमनंट कलर केला होता। पण इतके भयंकर दुष्परिणाम म्हणता येईल आपल्याला, दुष्परिणाम झाले की अक्षरशः टक्कल पडायची वेळ आली होती। मोजके केस डोक्यावरती राहिले होते आणि केस गळती थांबायचं नाव घेत नव्हती। त्यानंतर मग ठरवलं की आयुर्वेदाकडे वळायचं आणि यातून आपल्याला म्हणजे आपलं सोल्युशन जे आहे ते मिळू शकतं। बरेच उपाय केलेले आहेत आणि त्यानंतर तुमच्या समोर रिझल्ट दिसतोय आणि त्यामुळं बऱ्याच ताईंनी सांगितलं की ताई तू डेली रूटीन काय फॉलो करते किंवा वीकली रूटीन काय फॉलो करते किंवा मंथली रूटीन काय आहे तुझं, ज्यामुळे तुझे इतके कमजोर झालेले केस इतके स्ट्रॉंग झालेत। आता तुम्हाला लक्षात येते की माझे केस जे आहेत ते किती स्ट्रॉंग दिसत आहेत आणि झालेले सुद्धा आहेत इतके स्ट्रॉंग। पूर्वी जर मी असं केस विंचरायला लागले की अक्षरशः खाली आणि कंगव्यामध्ये असे पूर्ण कंगवा भरायचा, तुम्हाला माहीत आहे, मी दाखवलेलं सुद्धा आहे कंगवा कसा भरायचा। तर ताईंनो ते सगळं काही तुम्हाला शेअर केलेलं आहे आणि त्यानंतर तुम्हाला आता पटलेलं आहे की मी जे पण उपाय केलेले आहेत ते आता किती मला फायदा देत आहेत। तर बघा माझे केस आता खूप जास्त स्ट्रॉंग झालेले आहेत आणि त्यामुळेच बऱ्याच ताईंनी मेसेज केलेला आहे, कमेंट केलेली आहे की ताई तुझं डेली रूटीन काय आहे। असं विशेष असं काही डेली रूटीन नाही आहे ताईंनो, एक खूप नॉर्मल साधं सिंपल मी डेली रूटीन फॉलो करते आणि साधारणतः आठवड्याचे 2 ते 3 दिवस हे रूटीन मी फॉलो करत आहे आणि नियमित हे जे रूटीन आहे ते फॉलो पुढे सुद्धा मी करणार आहे, कारण की यामुळे मला भयंकर फायदा मिळालेला आहे। वीकली रूटीन वेगळं असणार आहे आणि डेली रूटीन वेगळं असणार आहे, यामध्ये तुम्हाला लक्षात यायला हवं। तर आता सध्या बघा केस सकाळची वेळ आहे आणि आंघोळ केलेली आहे आणि केस अगोदर सुरुवातीला बोटांनी केसांमधला गुंता काढलेला आहे, त्यानंतर कंगवा यूज केलेला आहे। कंगवा मोठ्या दाताचा घ्यायचा आहे आणि तुमचे केस जर खरंच खूप कमजोर झाले असतील तर तुम्ही प्लास्टिकचा कंगवा वापरू नका, लाकडी कंगवा वापरा। मी मध्यंतरी लाकडी कंगव्याचा वापर केलेला आहे आणि आता केस स्ट्रॉंग झालेला आहे त्यामुळे आता काही हरकत नाही। मग केसांमधला गुंता काढून घेतला आणि हलकंसं तेल लावत आहे मी। आता तुम्ही म्हणाल की डेली तेल लावता का ताई तुम्ही, तर हो बरोबर आहे, मी घरामध्येच असते त्यामुळे मी डेली थोडं का होईना ऑइल लावते। पूर्वीच्या आपल्या आज्या वगैरे तुम्हाला माहीत असेल की त्यांच्या रुटीनमध्येच असायचं की डेली केस विंचरताना तेल लावायच्या। पण जर तुम्ही वर्किंग वुमन्स असाल तर तुम्ही डेली तेल लावणं टाळा। तुम्ही आठवड्याचे काही दिवस ठरवा आणि तुमच्या पद्धतीनं आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा तुम्ही प्रॉपर डीप ऑइलिंग करू शकता। मी सुद्धा डीप ऑइलिंग करते पण आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा, आणि जेव्हा पण मला केस विंचरायचे असतात तेव्हा सुद्धा मी थोडंसं तेल लावते आणि त्यानंतर तेल लावल्यानंतर परत केस विंचरायचे नाही आहेत या पद्धतीनं मी पॅक करते आणि खूप हलकं म्हणजे की वेणी पण घालते तेव्हा खूप हलकी घालते, म्हणजे एकदम टाईट घालत नाही। आणि आंबाडा जेव्हा बांधते तेव्हा पण मी टाईट आंबाडा बांधत नाही, हलक्या म्हणजे थोडासा ढिल्ला बांधते। तर अशा पद्धतीनं तुम्ही सकाळचं हे रुटीन जे आहे ते ठेवू शकता। आता बघा ही सकाळची एक नॉर्मल पद्धत झाली आणि बरंच आहे। आणखी दिवसभर मी असं नाही की सकाळी एकदा केस विंचरले की सोडून द्यायचं, परत दुसऱ्या दिवशीच केस विंचरायचे असं अजिबात करायचं नाही आहे। आपलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते व्यवस्थित व्हायला पाहिजे, केसांच्या मुळांना रक्त पोहोचायला पाहिजे, यासाठी आपल्याला कमीत कमी दिवसातून 2 वेळा केस विंचरणं, प्रॉपर व्यवस्थित केस विंचरणं महत्त्वाचं आहे। आणि त्यानंतर मग तुम्हाला बाकीच्या पण काही गोष्टी फॉलो करायच्या आहेत। त्या बाकीच्या कोणत्या गोष्टी फॉलो करायच्या ते मी सांगेन। आता सध्या तरी पाऊस चालू आहे, पावसाळा आहे आणि आता परत थंडी चालू होईल आणि त्यामुळं काय करायचं, सकाळी तुम्ही फक्त एवढं करा जे मी आता सांगितलेलं आहे, पण रात्री एवढं लक्षात ठेवायचं केस सोडून झोपायचं नाही, मोकळे सोडून झोपायचं नाही, हलकीशी पोणी किंवा हलकीशी वेणी किंवा हलका ढिल्ला आंबाडा बांधून तुम्हाला झोपायचं आहे। तर हे झालं सकाळचं रुटीन, म्हणजे सकाळी तुम्हाला दिवसाची जी सुरुवात करता तुम्ही अशी करू शकता। आणि जो पण तुमचा मेकअप आहे तो तुम्ही स्किन केअर सुद्धा महत्त्वाचं आहे, ते सुद्धा फॉलो करा आणि जेणेकरून तुमची स्किन सुद्धा व्यवस्थित राहील, हेल्दी राहील। त्यासाठी हे सकाळचं माझं एकदम सकाळचं रुटीन आहे। आणि त्यानंतर परत दुपारी पण मी काही गोष्टी फॉलो करते, त्या कोणत्या गोष्टी फॉलो करते ते सांगते। बघा दुपारी काय करायचं आपल्याला, आपलं काम वगैरे झालं की दुपारी काय करायचं तर
आपण जो आंबाडा बांधलेला आहे, आपण जी वेणी घातलेली आहे ती सोडायची आणि दुपारच्या वेळेस, आता म्हणजे थंडीचे दिवस येणारे आहेत आणि पावसाळा चालू आहे, त्यामुळे काय करायचंय, दुपारी एक महत्त्वाची वस्तू केसांना लावायची आहे. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, रोजमेरी वॉटर तुम्ही लावायला सुरुवात करा. तुमचा हेअरफॉल खूप होत असेल, केसांची वाढ होत नसेल तर रोजमेरी वॉटर जे आहे ते नक्की तुमच्या रुटीनमध्ये ठेवा. यामुळे मला भयंकर फायदा मिळालेला आहे आणि हे रोजमेरी वॉटर विकत घ्यायची सुद्धा. तर तुम्ही इथं काय करू शकता की केसांच्या मुळांना ड्रॉपरच्या मदतीनं रोजमेरी वॉटर जे असतं ते या पद्धतीनं केसांच्या मुळांना लावायचं आहे आणि हलक्या हलक्या हाताने आपल्याला मसाज करायचा आहे. मसाज करताना खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कधीही खूप हलक्या बोटांनी मसाज करायचे, खूप जास्त जोर लावायचा नाही. आणि मसाज जो आहे तो 5 ते 7 मिनिटासाठी पुरेसा आहे, तितका मसाज करायचा. आणि आता हे दुपारीच का करायचं, कारण की थंडीचे दिवस आता आलेले आहेत, मध्यंतरी पाऊस भरपूर येत होता आणि आता बऱ्याच ठिकाणी येतोय सुद्धा. तर दुपारी जे आहे ते थोडंसं ऊन वगैरे पडलेलं असतं किंवा थोडीशी गरमी असते, त्यामुळे हे दुपारी तुम्ही फॉलो करू शकता. संध्याकाळी शक्यतो टाळा. जर संध्याकाळी तुम्हाला शक्य असेल, म्हणजे जर गरमीचे दिवस असतील तर तुम्ही संध्याकाळी सुद्धा हे फॉलो करू शकता. पण रोजमेरी वॉटर म्हणा किंवा रोजमेरी ऑइल जे आहे ना ताईंनो, खरंच खूप जास्त माझ्यासाठी तर फायदेशीर ठरलेलं आहे. त्यामुळे मी याला कंटिन्यू जवळपास 7 ते 8 महिने फॉलो करत आलेली आहे आणि पुढे सुद्धा मी हे कंटिन्यू ठेवणार आहे. आणि त्यानंतर बघा, आता दुपारी मी रोजमेरी वॉटर लावलं होतं केसांना आणि आता परत संध्याकाळची वेळ आहे, साधारणतः 6 वाजलेले आहेत आणि 6 वाजल्यानंतर परत एकदा केस विंचरायचे आहेत मोठ्या दाताच्या कंगव्याने. आणि त्यानंतर तुम्ही काय करू शकता, तर इथं वेणी घालू शकता किंवा परत आंबाडा बांधू शकता, पण शक्यतो ढिल्ली वेणी घाला. आणि त्यानंतर केस जे आहेत ते डिस्को रबर वगैरे जे असतं ते अजिबात वापरत जाऊ नका ताईंनो. जे मोठी रबर असतात किंवा क्लच असतात ते पण तुम्ही वापरू शकता, पण डिस्को रबर वापरण्याचं टाळा. अलीकडे डिस्को रबर चांगले येत नाही आहेत आणि त्यामुळे होतं काय की केस त्याला चिटकतात आणि तुटायला लागतात. तर त्यासाठी सांगते की डिस्को रबर वगैरे वापरण्याऐवजी मोठे रबर असतात ते वापरा, नाहीतर क्लच वापरा. तर अशा पद्धतीनं तुम्ही हे रुटीन फॉलो करू शकता. आणि हो, हा व्हिडिओ आवडला तर ताईंनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. तर चला भेटूया परत नवीन व्हिडिओ.